महाराष्ट्राची सांस्कृतिक विविधता एक धावता आढावा. नयनरम्य किनारा लाभलेला कोकण, सह्याद्रीची उत्तुंग रांग शेजारी असणारा देश व घाट, वनराईने नटलेला विदर्भ, विस्तीर्ण मराठवाडा, अशा विविधतेने नटलेल्या महाराष्ट्रात जशी प्राकृतिक व नैसर्गिक विविधता आहे तशीच विविधता सांस्कृतिक घटकांमध्ये आहे. 12 मैलांवर बदलणारी भाषा आणि त्याबरोबर बदलणारे सांस्कृतिक संदर्भ, संस्कृती समृद्ध व विविधतेने सजलेली आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव हे प्रयोगात्मक लोककला, दृश्यात्मक लोककला, लोकसंस्कृती, कारागिरी, लोकसाहित्य, भाषा, प्रतीके, मानके, वारसा दिसून येते. तसेच सण उत्सव, प्रथा परंपरा, विधी, लोककला, अभिजात कला, नृत्य, वादन, गायन, संगीत, चित्रकला, शिल्पकला इत्यादी विविधांगाने महाराष्ट्राची संस्कृती विस्तारलेली व बहरलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक कला व कलाकारांना राजाश्रय दिला. अशा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेचा थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे घेता येईल. महाराष्ट्राची प्राचीन संस्कृती. महाराष्ट्रातील जोरवे, इनामगाव, दायमाबाद, संगमनेर, तेर, पैठण इत्यादी ठिकाणच्या उत्खननातून अनेक सांस्कृतिक घटकावर प्रकाश पडलेला आहे. मडकी बनवण्याची कला, वेगवेगळे विधी, वेगवेगळी आभूषणे, भांडी बनवण्याची कला यामधून महाराष्ट्रात नांदत असलेली संस्कृती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी होती हे दिसून येते. महाराष्ट्रातील लेण्यांचा विचार करता अजिंठा वेरूळ, कान्हेरी, कार्ले, घारापुरी, लेण्याद्री, पांडव लेणी इत्यादी लेणी महाराष्ट्रातील समृद्ध संस्कृतीचा वारसा दर्शवतात. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सापडलेल्या कातळ शिल्पमुळे महाराष्ट्राचा इतिहास 10,000 वर्षांमागे जातोय. महाराष्ट्रातील कृषी संस्कृती. महाराष्ट्रातील सण उत्सव व रूढी परंपरा शेती आणि शेतीच्या हंगामाशी संबंधित आहेत. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शेती केली जाते. त्यामुळे शेतीशी निगडीत रूढी परंपरा, सण उत्सव यामध्ये विविधता आढळते. जत्रा, यात्रा, बैलपोळा यांसारखे सण, वेळ अमावस्या, पांडव पूजन, खळं जेवण, धान्य पूजन याबरोबरच मोटेवरची गाणी, लागवड गीते, काढणीची गाणी, पशुपूजन, पाणी पूजन, वृक्षपूजन अशी वैविध्यपूर्ण संस्कृती सर्व भागात आढळते. आदिवासी संस्कृती. महाराष्ट्रामध्ये विदर्भ, खानदेशातील काही भाग, अहमदनगरचा काही भाग, ठाणे, पालघर, रायगड इत्यादी जिल्ह्यांमधून आदिवासी संस्कृती आढळते. आदिवासी संस्कृतीत लोककला, लोकसंगीत, विधी व विविध दृश्यात्मक कलांचा समावेश होतो. आदिवासी संस्कृतीमध्ये आढळणाऱ्या कलांची यादी फार मोठी आहे. कांबड नाच, भगत, मांदोल नाच, थाळगान, बोहाडा, काज, लगीन गीत, मृत्यूगीत, डाका, तारपा, ढोल नाच, डोंगरच्या मावल्या, हस्तकला, वारली चित्रकला, कांबड गाणी, घरटिली गाणी, बाळद्याची गाणी, गौराय गाणी, बांबूच्या कलाकृती, मातीच्या कलाकृती इत्यादी विविध अंगांनी आदिवासी संस्कृती वैविध्यपूर्ण झालेली दिसून येते. महाराष्ट्रातील भक्ती संस्कृती. महाराष्ट्रामध्ये संतांचे योगदान खूप मोठे आहे. पंढरीची वारी हा भक्ती संस्कृतीतील अप्रतिम नमुना आहे. भजन, प्रवचन, कीर्तन, भारूड, वारी या गोष्टी भक्ती संस्कृतीशी निगडीत आहेत. भक्ती संस्कृतीने महाराष्ट्रात प्रबोधन आणि मनोरंजन अशी भूमिका बजावली आहे. समानता, सर्व धर्म समभाव या गोष्टी भक्ती संस्कृतीने महाराष्ट्राला दिलेल्या आहेत. दशावतार, विधिनाट्य, वासुदेव, कडकलक्ष्मी, वाघ्या मुरळी, भारूड अशा वेगवेगळ्या कलाप्रकारांनी भक्ती संस्कृतीला समृद्ध केले. ग्रामदैवत, कुलदैवत ही अन्य काही भक्ती संस्कृतीची अंगे आहेत. महाराष्ट्राची लोककला. महाराष्ट्रातील लोककला हे महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहे. विदर्भातील खडी गंमत व झाडीपट्टी, पश्चिम महाराष्ट्रातील शाहिरी, मराठवाड्यातील तमाशा आणि इतर स्थानिक ठिकाणी असणारे स्थानिक लोककला प्रकार यांची रेलचेल महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या अर्थकारणात या लोककलांचा महत्त्वाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील नाट्य, चित्रपट व शास्त्रीय संगीत.
महाराष्ट्र आणि नाटक हे समीकरण खूप जुनं आहे. संगीत नाटकापासून ते हौशी नाटकांपर्यंत महाराष्ट्राच्या रंगभूमीची नांदी दिसून येते. येथे होणाऱ्या राज्यनाट्य स्पर्धा नाटकाविषयी असलेली आपुलकी व्यक्त करतात. हौशी नाटक, व्यावसायिक नाटक, बालनाट्य, संस्कृत नाट्य असे कितीतरी प्रकार महाराष्ट्रात आढळतात. महाराष्ट्रातील नाटकांमधून पुढे आलेल्या अनेकांनी चित्रपटसृष्टीही गाजवलेली आहे. भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात उभारली गेली. दादासाहेब तोरणे यांच्या भक्त पुंडलिक या भारतातील पहिल्या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला, तर दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा खऱ्या अर्थाने विस्तार केला. मराठी चित्रपटांची विविधता, आशय आणि दर्जा हा नेहमीच आगळावेगळा राहिलेला आहे. पौराणिक, सामाजिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, विनोदी, राजकीय अशा आशयाच्या मराठी चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध केलेले आहे. महाराष्ट्राचे शास्त्रीय संगीत, गायन आणि नृत्य महाराष्ट्राची अभिजात कला दर्शवितात. अनेक दिग्गज कलाकारांनी शास्त्रीय संगीत, गायन आणि नृत्य कलेला समृद्ध केलेला आहे. महाराष्ट्रातील खेळ संस्कृती. महाराष्ट्र हा रांगडा प्रांत म्हणून ओळखला जातो. या ठिकाणची खेळ संस्कृती विविधांगी आहे. मैदानी खेळ, घरातील खेळ, सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ तसेच बुद्धिवर्धक खेळ अशा वेगवेगळ्या खेळांनी महाराष्ट्राला वेगळीच ऊर्जा दिलेली आहे. लेझीम, फुगडी, विटीदांडू, गोट्या, आट्यापाट्या, कबड्डी, कुस्ती, लगोरी, सूरपारंब्या, खो खो, मलखांब, भोवरा अशा कितीतरी स्थानिक खेळांनी महाराष्ट्र व्यापलेला आहे. यातील कित्येक कला खेळ प्रकार आजही महाराष्ट्रात पाहावयास मिळतात. महाराष्ट्राची वस्त्र संस्कृती. महाराष्ट्राच्या वस्त्र परंपरेमध्ये हवामान व प्राकृतिक रचनेनुसार विविधता आढळते. धोतर टोपीपासून सुरू होणारी वस्त्र संस्कृती टाय कोट पर्यंत पोहोचते, तर नऊवारी साडीपासून ते पैठणीपर्यंत वस्त्र परंपरा वेगळी आहे. येवल्याच्या शाली व पैठणीच्या साड्या, साताऱ्यातील घुंगडी, पुण्याची पगडी, कोल्हापुरी फेटा अशा कितीतरी वस्त्र परंपरा महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील लोकोत्सव. महाराष्ट्र हा उत्सवप्रिय म्हणून गणला जातो. महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक शिवजयंती, सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी उत्सव असे वेगवेगळे लोकोत्सव साजरे केले जातात. महाराष्ट्रातील संगीत वाद्ये. तुतारी हे महाराष्ट्राचं महत्त्वाचं व मानाचं वाद्य आहे. डफ, ढोलकी, पखवाज, टाळ, एकतारी, ताशा, संबळ, ढोल, सनई, झांज, वीणा, डमरू, चौघडा, पुंगी, शंख, घुंगरू, नगारा, हार्मोनियम, तबला अशा कितीतरी संगीतवाद्यांनी महाराष्ट्राला कर्णमधुर बनवले आहे. महाराष्ट्राची खाद्य संस्कृती. पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्राचा पंचप्राण. जळगावच्या वांग्याचे भरीत, सोलापूरची शेंगा चटणी आणि ज्वारीची भाकरी, सातारचे कंदी पेढे, कोकणचे मासे व भात, नागपूरची संत्रा बर्फी, गणपतीचा मोदक, पुण्याची मिसळ आणि मुंबईचा बटाटे वडा अशा पदार्थांनी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील खवय्यांना तृप्त केलं आहे.